संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। गेल्या 2 दिवसापासून शिक्षण सेवक रद्द आणि आंतरजिल्हा बदली संदर्भात मी मुंबईमध्ये आहे आणि वेगवेगळ्या आमदारांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी या ठिकाणी सुरू आहेत। कालही काही आमदारांच्या भेटी घेतल्या। आज माननीय आमदार प्रवीण स्वामी असतील, त्यानंतर विशेष म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाची भेट आपली झालेली आहे ती आहे शालेय शिक्षण मंत्री माननीय दादासाहेब भुसे यांच्यासोबत। सकाळी 9-9:30च्या दरम्यान त्यांच्या बंगल्यावरती आपली भेट झाली। त्यांना शिक्षण सेवकांचा जो आपण मेळावा आयोजित करत आहोत त्या मेळाव्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की 18 तारखेच्या नंतर म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही या, मी तुम्हाला वेळ देतो। आणि विशेष म्हणजे त्यांनी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला। तो उल्लेख असा होता की आपण त्याचं नियोजन करू। म्हणजे या वाक्यावरून एक गोष्ट लक्षात येते की या मेळाव्यामध्ये साहेब आपल्याला काही सूचना करतील किंवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी ते सांगतील की या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने ते नियोजन झालं पाहिजे। आणि ते खूप उत्सुक होते। म्हणजे सांगताना त्यांनी सांगितलं की निश्चितपणे तुम्ही या, आपण चांगलं नियोजन करू त्याचं। म्हणजे यावरून लक्षात येतं की साहेबाला या गोष्टीमध्ये माननीय मंत्री महोदयांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना मेळाव्यासाठी आपण हिरवा कंदील जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे। 18 तारखेनंतर त्यांची ज्यावेळेस भेट होईल तारखेच्या संदर्भामध्ये तर तारीख आपल्याला निश्चितपणे कळेल। आणि जर झालं तर म्हणजे सुट्टीच्या दिवसाव्यतिरिक्त जर त्यांनी तारीख दिली तर शिक्षकांसाठी जो मेळावा अरेंज केल्यानंतर 1-2 दिवसाची जी सुट्टी मिळते मेळाव्यासाठीची, तर ती सुट्टी शालेय शिक्षण विभागाकडनं मंजूर करून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, जेणेकरून तारखेबाबत किंवा सुट्टीच्या याच्याबाबत कुठलीही अडचण राहणार नाही। म्हणजे रविवारी जर असेल तर खूप चांगलं, पण रविवारी नसेल आणि इतर दिवशी असेल तर त्यांच्याकडनं शालेय शिक्षण विभागाकडनं आपल्याला 1-2 दिवसाच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या मंजूर आपण माननीय मंत्री महोदयाकडनं त्या ठिकाणी करून घेऊ। कारण त्यांना या गोष्टी समजून सांगता येतील की जर एवढे कॅन्डिडेट असतील तर त्यांना सुट्टी वगैरे त्याचा प्रॉब्लेम येईल। संडेच्या दिवशी द्या तर निश्चितपणे साहेब दोन्हीपैकी एक करतील, एक तर संडेला वेळ देतील, नाही जर त्यांनी दुसऱ्या दिवशी वेळ दिला संडे सोडून, सुट्टीचा दिवस सोडून, तर 100% सांगतो की शालेय शिक्षण विभागाकडनं ती आपल्याला पेड रजा त्या ठिकाणी मिळेल। एवढा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू। खूप चांगली म्हणजे आज आपल्या हातामध्ये लागलेला आहे, सकारात्मक आहे। आणि शिक्षण सेवकाच्या संदर्भामध्ये त्या मेळाव्यामध्ये तर आपण चांगली आपली जी काही बाजू आहे ती आपण त्या ठिकाणी मांडूच। पण आता पुढील जे काही 2-3 दिवस आहेत त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीचं असेल किंवा इतर जे मंत्री आहेत, अजितदादा पवार असतील, त्यानंतर मुख्यमंत्री असतील, यांची भेट घेण्यासाठी आपली नियोजन सुरू आहे। येत्या रविवारी माननीय मंत्र्यांचे OSD जे आहेत ते संभाजीनगरमध्ये भेटणार आहेत। त्यामुळे संभाजीनगरचे जेवढे उमेदवार असतील, आपले शिक्षक असतील, त्यांनी रविवारी उपस्थित राहायचं आहे। म्हणजे जास्तीत जास्त जर आले तर मेळाव्यासाठी आपण त्यांच्याकडनं वेळ मागून घेऊ, मुख्यमंत्र्यांची वेळ त्यांच्याशी चर्चा करू, ते आपल्याला मुख्यमंत्र्यांशी भेट करून देतील आणि तारीखसुद्धा त्यांच्याकडनं मिळून देण्यासाठी आपण त्यांच्या माध्यमातून प्रयत्न या ठिकाणी करू शकतो। म्हणजे मेळाव्या बाबतीमध्ये आता मंत्री येतील का हा जो काही प्रश्न आपल्या शिक्षण सेवकांना होता त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे। कारण मंत्री महोदय स्वतः या मेळाव्यासाठी उत्सुक आहेत किंवा ते स्वतः यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आपल्याला काय जे सूचना असतील ते सूचना ते करतील का, काय त्यांचं म्हणणं असेल ते आपल्याला त्या ज्यावेळेस 18 तारखेच्या नंतर ज्यावेळेस परत आपण टीमच्या माध्यमातून त्यांना भेटू त्यावेळेस ते आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतील। त्यामुळं मी आपल्या सर्व शिक्षण सेवकांना एक विनंती करतो की जास्तीत जास्त अभियोग्यताधारकाने आता तरी तुम्ही ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे। ॲक्टिव्ह झाल्यानंतरच ह्या गोष्टी सर्व जे आहेत ते आपल्याला होतील। आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शिक्षण सेवकापर्यंत फॉरवर्ड झाला पाहिजे, जेणेकरून पुढचे जे अपडेट असतील, आंतरजिल्हा बदली असेल, शिक्षण सेवकांचा विषय असेल, तर तो विषय आपण अपडेट जे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळेल। त्यामुळं जास्तीत जास्त शिक्षण सेवकांनी आता एकत्र येऊन आपला जो हा लढा आहे
कारण आंतरजिल्हा बदली लक्षात घ्या, आता जर आपण हा विषय मांडला नाही आणि पुढे जाऊन जर 2-4 वर्षांना मांडला तर पुन्हा ते रद्द करण्यासाठी खूप अडचणी आपल्याला येतील. त्यामुळं नंतर मांडण्यापेक्षा आतापासून जर सुरुवात केली तर आंतरजिल्हा बदली आपण ज्यावेळेस पात्र होतो तोपर्यंत तो रद्द झालेला असेल, एवढं निश्चितपणे सांगतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यताधारकापर्यंत, शिक्षण सेवकापर्यंत व सेवकापर्यंत फॉरवर्ड करा आणि शिक्षण सेवक मिळवण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन या ठिकाणी आपण प्रयत्न करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.